आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेच्या विषयावर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युती जी होणार होती. पण या युतीच्या चर्चेला आता नवं वळण मिळालंय. राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना स्पष्ट नकार दिलाय आणि काही गाठीभेटींमुळे ही युती फिसकटण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया काय आहे हे नेमकं प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती होणार अशी चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून जोरात होती. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला आव्हान देणार असं चित्र दिसत होतं. पण आता युतीच्या मार्गात अडथळे येऊ लागले. सूत्रांनुसार उद्धव ठाकरेंनी युतीसाठी काही अटी ठेवल्या होत्या, ज्यात भाजप पासून अंतर ठेवणं आणि शिवेती थरावरील जेवणावेळी बंद करणं यांचा समावेश होता. पण मनसे प्रमुख राज ठाकरेंनी या अटींना थेट नकार दिलाय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याच वेळी एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या गाठीभेटींमुळे उद्धव ठाकरेंच्या गटात टेन्शन आलं. शिंदे गटाला ही युती रोखायची आहे, कारण ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईत महायुतीला मोठं नुकसान होईल असं त्यांचं म्हणणं होतं. संजय राऊत यांनी युतीसाठी सकारात्मक संकेत दिले होते. पण राज ठाकरेंच्या ताज्या भूमिकेमुळे शिवसेना गटात संभ्रम निर्माण झालाय. राज ठाकरे युतीपेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचारात असल्याचेही बोलले जात आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा, युतीचा विचार नंतर करू. यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार की फिसकटणार हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. तर मित्रांनो, ठाकरे बंधूंच्या युतीचं भविष्य आता धोक्यात हरवलंय. राज ठाकरेंच्या या पावलाने महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच नवा ट्विस्ट येणार आहे. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला.